आणि ठाकरे गटाकडून सध्या कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। विविध मुद्दे इथे उपस्थित करण्यात आलेले आहेत, विविध दाखले देण्यात येत आहेत। त्यामुळे आता एक प्रकारे निर्णयाच्या दिशेने ही सुनावणी सुरू आहे का असंच आपण म्हणतोय, कारण उद्याचा हा शेवटचा दिवस असणार आहे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत निर्णय येईल असं बोललं जात आहे। मात्र जोरदार युक्तिवाद दोन्ही पक्षांकडून केला जातोय। त्यामुळे आता निर्णय नेमका काय असणार आहे, अंतिम निर्णय काय असणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचा आज खरं तर दुसरा दिवस आहे आणि सध्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे। तर राज्यातून पक्ष धोरण ठरवू शकतात का, दुसऱ्या राज्यात हे आमदार गेले होते आणि दुसऱ्या राज्यातून पक्ष धोरण हे आमदार ठरवू शकतात का, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, सध्या काय युक्तिवाद सुरू आहे? महत्वाचं म्हणजे युक्तिवाद जो आहे तो एकतर संपूर्णपणे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवाद करताना आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंनी दिले होते अशा प्रकारचा युक्तिवाद जो करण्यात आला होता, त्या युक्तिवादाला त्यावरती घटनापीठाने एक महत्त्वाचं हे वक्तव्य दिलं आहे। जर आमदारांनीच उद्धव ठाकरेंना अधिकार दिले होते याचा अर्थ असा होतो की विधिमंडळाने संपूर्ण अधिकार हे उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख देण्यात आले होते आणि त्यामुळे या संदर्भात जोही वाद केला जातोय त्यावरती हे निरीक्षण नोंदवलं आहे। निरीक्षणाच्या माध्यमातून निर्णय होत नाही कोर्टामध्ये, प्रथमतः जेव्हा कोर्ट निश्चितपणे निर्णय देईल तेव्हा स्पष्ट होईल। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की या संदर्भात कपिल सिब्बल युक्तिवाद करताय आणि युक्तिवाद करताना विविध प्रकारचे ते मुद्दे मांडताय आणि मुद्दे मांडताना एक तर त्यांचं म्हणणं आहे की पक्षाबाबत उद्धव ठाकरेंना जर अधिकार देण्यात आले होते तर ते निर्णय पक्षाचे निर्णय होते, निवडून आलेल्या लोकांनी घेतलेले निर्णय हे पक्षाचे निर्णय होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यप्रदोत आणि गटनेता पदाची नियुक्ती केली होती। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना गटनेता तर मुख्य पक्षप्रदोत म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली होती। स्टुडिओ प्रशांत, आता युक्तिवादाचा म्हणजे सुनावणीचा हा दुसरा दिवस आपण बघतोय आणि वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन युक्तिवाद केला जातोय। आतापर्यंतचा युक्तिवाद जर लक्षात घेतला तर एकूणच या संदर्भातलं प्रकरण जे ते कुठल्या दिशेने जाते असं म्हणता येऊ शकेल? विशाल, जर यापूर्वीचे झालेला युक्तिवाद 5 सदस्य घटनापीठापुढे झालेला युक्तिवाद, त्यानंतर नबाब रेबियाच्या प्रकरणात झालेला युक्तिवाद, नबाब रेबियाच्या प्रकरणात ऑर्डर रिझर्व्ह केल्यानंतर कोर्टाने दिलेला निर्णय ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की सध्या आम्ही नबाब रेबियाचं या संदर्भात या 5 सदस्य घटनापीठापुढे विचार करत नाहीये, आम्हाला गरज वाटलं तर आम्ही गुणवत्तेच्या आधारावरती म्हणजे साजून क्वालिटी इन्शुरन्सच्या आधारावरती आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि गुणवत्ता जशी असेल त्या सुनावणीची दरम्यान त्यावेळी आम्हाला वाटलं तरच आम्ही हे प्रकरण 7 सदस्य खंडपीठाकडे पाठवू। मग सध्या त्या संदर्भात विचार नाही आहे आणि 7 सदस्य घटनापीठाचा निर्णय देखील त्यांनी घेतला नाही आहे, हे आघाडीचं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच ज्या पद्धतीने घटनापीठांचं च्या संदर्भातली जे नवाब रेबिया प्रकरण आहे तो अतिशय मुद्दा, एक महत्त्वाचा मुद्दा, संपूर्ण 11 मुद्द्यांमधला पहिला मुद्दा होता, त्यावरती निर्णय झालेला नाही। पण आता ज्या पद्धतीने हळूहळू सुनावणी पुढे जात आहे आणि त्यामध्ये सध्या होऊ शकतं ज्या पद्धतीने संकेत दिले जात आहे आणि विधिमंडळाच्या वतीने आणि विधिमंडळ पक्षाच्या वतीने आणि सोबतच ज्या पद्धतीनं वकील जे इथले सिनियर कौन्सिल आहेत आम्ही ज्यांची चर्चा करतो त्यात स्पष्ट होतं की होऊ शकतं विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वर्तमान विधानसभा अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातलं प्रकरण वर्ग केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, जी आता जर सुनावणी शक्यता आहे हे फक्त शक्यता आहे, यावर अजूनही कोर्टाने कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा निरीक्षण नोंदवलं नाही आहे, ही फक्त चर्चा आहे आणि या चर्चेचाच मी उल्लेख करत आहे। विशाल, जेव्हा सगळ्यात सुरुवातीला युक्तिवादाला सुरुवात झाली तेव्हा कपिल सिब्बल यांनी 10व्या परिशिष्टाचा उल्लेख केला होता, ज्याबद्दलचा माझा युक्तिवाद संपला असं त्यांनी म्हटलं होतं। नेमकं 10वं परिशिष्ट म्हणजे काय? पण तत्पूर्वी आता या क्षणाचं अपडेट आपण जाणून घेऊयात। कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे, पक्ष बैठकीत याला आव्हान दिलं जाऊ शकतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आपण बघतोय, त्यातले महत्त्वाचे मुद्दे: बेकायदेशीर प्रतोद नियुक्तीला कुठे आव्हान द्यायचं असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। पक्ष बैठकीत याला आव्हान दिलं जाऊ शकतं असं युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय, ज्या प्रकारे युक्तिवाद केला जातोय त्यातले महत्त्वाचे मुद्दे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय।
आणि पक्षाचे सर्वाधिकार एकाकडे असू शकतात असा प्रश्न त्यांनी विचारलाय. सरन्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. 2019ला उद्धव ठाकरे आमदार नव्हते असं देखील त्यांनी म्हटलंय, तरी त्यांना सर्वाधिकार कसे असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केलाय. जो युक्तिवाद करण्यात आला त्यावरती सरन्यायाधीश आपले उपप्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. जाऊयात प्रशांतकडे पुन्हा एकदा. प्रशांत, विशाल, जर बघितलं तर सरन्यायाधीशांच्या पुढे विविध मुद्दे हे कपिल सिब्बल युक्तिवाद करताना मांडतात आहे. जसा त्याचा उल्लेख आपण केला विशाल, एक तर प्रतोदांच्या नियुक्तीच्या संदर्भात जर तुम्हाला वाद करायचा असेल तर ते पक्ष बैठकीचाच वाद होऊ शकतो. म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत वादावरती निर्णय घेतला जाऊ शकतो. असं बाहेर कुठे बसून, म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी जो युक्तिवाद केला की गुवाहाटीला जाऊन तुम्ही पक्ष प्रतोद बदलू शकत नाही, हा जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादामागचं हे कारण आहे. आणि त्याचमुळे जसं म्हटलं की जेव्हा हे 2 गट पडले होते या पक्षामध्ये आणि पक्षात गट पडल्यानंतर एक गट हा सुरत मार्गे गुवाहाटीला गेला आणि तिथे थांबला, त्यानंतर गोव्याला जाऊन तो मुंबईला परतला. असं असताना हे सर्व निर्णय कुठल्या दुसऱ्या राज्यात जाऊन महाराष्ट्रातल्या विधिमंडळाचे निर्णय घेता येत नाही, असाही एक युक्तिवाद खास करून त्यांचा आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते या युक्तिवादाची दिशा ज्या पद्धतीने निश्चित होणार आहे, एक तर स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एक महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न कुठेतरी युक्तिवादादरम्यान खास करून कपिल सिब्बल करताय आणि जे जे झालं ते सांगण्याचा प्रयत्न करताय. यामागे कसं कारस्थान होतं हे देखील सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी कपिल सिब्बल करत आहे. विशाल, आता क्षणाचे पुन्हा एकदा काही महत्त्वाचे मुद्दे या युक्तिवादातले जाणून घेऊयात. निवडून आलेले आमदार पक्षप्रमुखांना विचारून निर्णय घेऊ शकतात असा युक्तिवाद देखील त्यांनी केलाय. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आपण बघतोय. त्यांच्या युक्तिवादात प्रत्येक क्षणाला काही नवीन मुद्दे समोर येताना दिसत आहेत. ठाकरे पक्षप्रमुख असल्यानं त्यांना सर्वाधिकार असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. निवडून आलेले आमदार पक्षप्रमुखांना विचारून आपले निर्णय घेऊ शकतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. पण हा निर्णय घेत असताना याबद्दलचे सर्वाधिकार, तो निर्णय मंजूर करायचा की नाही, त्याला मान्यता द्यायची की नाही, हे सर्वाधिकार पक्षप्रमुख असल्यानं उद्धव ठाकरेंना असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आता क्षणाची ब्रेकिंग आपण बघतोय. पक्षप्रतोदांच्या संदर्भातला निर्णय देखील बाहेर बसून घेतला जाऊ शकत नाही. पक्षाच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय होऊ शकतो, त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, परत काही नवीन मुद्दे समोर येताना दिसत आहेत. बरोबर आहे विशाल, अनेक महत्त्वाचे मुद्दे येत आहे ज्या मुद्द्याच्या माध्यमातून एकीकडे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद साधारणतः 1 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि त्यानंतर होऊ शकतं दुसऱ्या सत्रामध्ये दोनही वकील आपला युक्तिवाद करतील, ज्यामध्ये ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी आणि ॲडव्होकेट देवदत्त कामत आहे. हे खास करून उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील आहेत. ते आपला युक्तिवाद करण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर शिंदे गटाला संधी मिळेल युक्तिवाद करण्याची. आणि या घडीला आता युक्तिवाद करताना विविध मुद्दे देखील मांडले जात आहे आणि मुद्दे मांडताना ज्या पद्धतीने एक स्पष्ट म्हटलंय की आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले होते. जर आमदारांनी सर्व अधिकार दिले होते तर त्यावरती प्रश्नचिन्ह कसे निर्माण होऊ शकते. जी आमदारांची बैठक झाली होती त्या बैठकीला हे सर्व जे आमदाराचा आज विरोध करत आहे ते सगळे आमदार त्या बैठकीला उपस्थित होते, असाही युक्तिवाद आणि दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. विशाल, पुन्हा काही महत्त्वाचे मुद्दे या युक्तिवादातनं समोर येताना दिसत आहेत. बघा, त्यांनी काय म्हटलं युक्तिवाद करत असताना. सरन्यायाधीश पक्षरचना समजून घेत आहेत. कारण काही उपप्रश्न न्यायालयाच्या वतीनं उपस्थित करण्यात आले. जर उद्धव ठाकरे हे आमदारच नव्हते तर त्यांना सर्वाधिकार कसे, सर्वाधिकार म्हणजे एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार कसे काय असू शकतात असा प्रश्न देखील न्यायालयाने उपस्थित केलेला होता. त्यामुळे आता सरन्यायाधीश पक्षरचना समजून घेत आहेत. कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद केला जातो. युक्तिवादाचा हा दुसरा दिवस आपण बघतोय आणि आजही युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे, नवीन मुद्दे जे आहेत ते न्यायाधीशांसमोर त्या खंडपीठापुढे उपस्थित केले. परत एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, न्यायालयाने काही उपप्रश्न उपस्थित केलेले होते म्हणून आता न्यायालय म्हणजे अर्थात सरन्यायाधीश पक्षरचना समजून घेत आहेत का?
बरोबर आहे, पक्षरचना हे समजून घेतच आहे, पण दरम्यान कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची गटनेत्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यात हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय मान्य केला होता. तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय मान्य केला होता, असाही युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. 22 जून 2022 रोजी पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता. शिंदे गटालाही हा व्हीप लागू होता आणि याची माहिती शिंदे गटाला देण्यात आली होती. व्हीपचा सर्व व्यवहार हा पत्रव्यवहार हा अधिकृत मेलवरून करण्यात आला होता, असाही युक्तिवाद खास करून कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि या युक्तिवादाच्या माध्यमातून जे नियम आहेत ते नियम कसे आम्ही पाहिले आणि नियम पाळून आम्ही ह्या सगळ्या घडामोडी कशा झालेल्या आहेत, या संदर्भातला युक्तिवाद सध्या आता कोर्टात सुरू आहे. विशाल. प्रशांत, ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांच्याकडनं नवनवीन मुद्दे या युक्तिवादातनं समोर आणले जातात त्यावरनं अर्थात आजच्या दिवसभरात हा निर्णय पूर्ण होऊ शकतो का? विशाल, या घडीला हे सांगणं कठीण आहे, कारण की पुढच्या आठवड्यात देखील 3 दिवस या संदर्भात मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3 दिवस कॉन्स्टिट्यूशन बेंच बसणार आहे आणि याच प्रकरणात बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या या संदर्भात पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशन बेंच बसेल, त्यामध्ये शिंदे गटाला युक्तिवाद करण्याची संधी मिळेल. त्यानंतर पुन्हा प्रतिवाद होण्याची शक्यता, सध्या युक्तिवाद सुरू आहे, त्यानंतर रिजॉइंडर ज्याला प्रतिवाद संबोधला जातो, प्रतिवाद होतो, त्यानंतर ऑर्डर रिझर्व्ह केला जातो, अशी ही प्रक्रिया कोर्टाची असते. त्यामुळे उद्या निर्णय येईल हे सांगणं कठीण आहे सध्या. विशाल. आणखीन काही महत्वाचे मुद्दे जे आहेत युक्तिवादातनं समोर येत आहेत बघा, ते जाणून घेऊयात आपण. सर्वच पक्षाचे निर्णय विधिमंडळ बैठकीत घेतले जातात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. सभागृहातील सर्व आमदार पक्षाचा आवाज आहेत. सिब्बल यांनी घटनापीठापुढे युक्तिवाद केला. आणि परत एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा देखील या विषयाला घेऊन युक्तिवाद करण्यात आलेला आहे. बघा, गोगावले यांच्या नियुक्तीला पक्षप्रमुख नव्हते म्हणून व्हीप लागू होत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. शिंदेचा बरोबर नियम लावल्यास भरत गोगावलेंची पक्ष आमदार विशाल नातं उरणार भरत नाही. गोगावलेंची नियुक्ती प्रशांत, आतापर्यंतचे मुद्दे लक्षात घेतले आपण, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे सभागृहातील सर्व आमदार हे पक्षाचा आवाज असतात. आमदार पक्षप्रमुखांना विचारूनच निर्णय घेऊ शकतात, असाही एक महत्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. आत्ताच्या घडीला हे महत्वाचं आहे की आमदार पक्षप्रमुखांना विचारूनच निर्णय घेऊ शकतात. ज्यावेळेस भरत गोगावणे यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्या बैठकीला पक्षप्रमुख उपस्थित नव्हते असा दावा युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी केला आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला की राज्याबाहेर जाऊन भरत गोगावणे यांची नियुक्ती करण्यात आली, असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. आणि ज्या निर्णयासंदर्भात म्हणजे पक्षप्रमुखांच्या मर्जीशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या उपस्थितीशिवाय भरत गोगावणे यांची नियुक्ती करण्यात आली असा युक्तिवाद करून एक प्रकारे कपिल सिब्बल यांनी हे जे संपूर्ण जो शिंदे गट आहे, जो आज सध्या वर्तमान सत्तेत असलेला गट जो आहे, जे आमदार आहेत, त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा किती महत्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी कपिल सिब्बल करीत आहे. विशाल. प्रशांत, कालही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आणि आजही ते युक्तिवाद करतात. साधारण शिंदे गटाची बाजू ऐकून घेण्याच्या संदर्भात पुढली तारीख किंवा उद्या पुन्हा कामकाज होऊ शकतं का? ज्या पद्धतीने विशाल पहिल्या दिवशी मागणी केली होती कपिल सिब्बलनी की मला सलग 3 दिवस ही सुनावणी ऐकायची आहे, तर 3 दिवस सुनावणी ऐकण्याची मागणी केल्यानंतर कोर्टाने त्यांना स्पष्ट केलं की आज दुपारपर्यंत आपण आपला युक्तिवाद पूर्ण करावा, त्यानंतर आम्ही शिंदे गटाच्या वतीनं वकिलांना ऐकण्यासाठी तयार राहू आणि त्यावेळेस शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील असं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. याचा अर्थ असा होतो की उद्या शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये प्रतिवाद होण्याची शक्यता आणि त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशाल. आतापर्यंतच्या युक्तिवादात शेवटचे जे काही मुद्दे समोर येताना दिसतात त्यात व्हीपचा मुद्दा जो आहे तो समोर आलेला आहे. व्हीप लागू होत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. प्रशांत. बरोबर आहे.
ज्या व्हीपची नियुक्ती गैर पद्धतीने झालेली आहे किंवा जी नियुक्ती पक्षप्रमुखांच्या उपस्थितीशिवाय झालेली आहे, जी नियुक्ती विधिमंडळाच्या पक्षाच्या बैठकीशिवाय बाहेर बैठक घेऊन घेण्यात आलेली आहे, विधानसभेमध्ये किंवा साधारणतः मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा विधिमंडळाची बैठक ही साधारणतः मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा विधानसभेमध्ये होत असते, अशी परंपरा आहे. पण ही परंपरा ओलांडून त्यांनी राज्याबाहेर ज्या राज्याच्या पक्षासंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे तो राज्याबाहेर निर्णय घेतलेला आहे, असा एक दावा युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि त्याचमुळे या सगळ्या याच्यामध्ये व्हीप कसा गैरकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, असा सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल करीत आहे. सगळे अधिकार हे पक्षप्रमुखांना आहेत. त्याचबरोबर जर पक्षप्रतोद निवडायचा असेल तर विधिमंडळ बैठकीमध्येच तो निवडला जावा. हे जे काही मुद्दे समोर येताना दिसत आहेत, हे मुद्दे परिणाम करणारे ठरू शकतात का? या संदर्भात महत्वाचं म्हणजे सुनावणीच्या दरम्यान जो युक्तिवाद सुरू आहे, त्या युक्तिवादानंतर शिंदे यांचा युक्तिवाद कसा होईल आणि त्याच्यानंतर स्पष्टपणे सांगता येईल की आपल्याला की कुठले मुद्दे हे महत्वाचे आहे आणि कुठल्या मुद्द्यांचा परिणाम या संपूर्ण सुनावणीवर होतोय. सध्या फक्त एका गटाचा युक्तिवाद ऐकून आपल्याला हे सांगणं कठीण होऊन जातं की कोणाचा युक्तिवाद महत्वाचा होता आणि कोणाचा युक्तिवाद हा अतिशय महत्वाचा नव्हता. तर त्यामुळे या घडीला हे पाहावं लागेल की जेव्हा शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला कुठेतरी दिशानिर्देश स्पष्टपणे करता येईल आणि जे राजकीय विश्लेषक किंवा याशिवाय या क्षेत्रातले जे विधिज्ञ असतात ते सांगू शकतात की काय दिशा असू शकते. कारण की यामध्ये अनेक असे क्लिष्ट नियम असतात, त्या क्लिष्ट नियमांच्या आधारावरती सुनावणी सुरू असते. अनेक असे नियम असतात जे आपल्याला माहीत नसतात, अनेक अशा तरतुदी असतात ज्या सर्वसामान्य नागरिकांना उतंभूत नसतात. अशा वेळी या तरतुदींची उल्लेख विधिज्ञ करू शकतात आणि त्याचा अर्थ आपल्याला समजून शकतो. त्यानंतर आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की कोणाच्या दिशेनं आणि कोणाचं पारडं जड आहे. विशाल, कपिल सिब्बल यांनी आणखीन काही युक्तिवाद या ठिकाणी केलेलं बघतोय आपण. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे समोर येताना दिसतात. बघा, ते मुद्दे आपण जाणून घेऊयात. आता क्षणाची महत्त्वाची बातमी, गोगावलेंची केवळ पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली. बैठकीत गोगावलेंची नियुक्ती करण्यात आलेली नाही. नियुक्तीपत्रात बैठकीचा उल्लेख नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी देखील या ठिकाणी युक्तिवाद करतायत. गोगावलेंची केवळ पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या नियुक्तीला मान्यता द्यायची की नाही हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नियुक्ती पत्रामध्ये बैठकीचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. अर्थात विधिमंडळातल्या कुठल्याही पदाची नियुक्ती करत असताना विधिमंडळ बैठकीची आवश्यकता असते. त्यानुसार सदस्यांचा कोरम किंवा आमदारांचा कोरम आवश्यक असतो. हे वेगवेगळे नियम लक्षात घेतात. नियुक्तीपत्रात बैठकीचा उल्लेख करण्यात आलेला नाही, ही बैठक झाली नाही. मग परस्पर ही नियुक्ती कितपत योग्य हा देखील मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल त्यांच्या युक्तिवादात मांडताना दिसतात. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पहाटेच्या शपथविधीवर एक मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. त्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली असं त्यांनी म्हटलंय. राज्यातली राष्ट्रपती राजवट उठल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. पहाटेच्या शपथविधीवरती शरद पवार नेमकं काय उत्तर देऊ करतात किंवा वक्तव्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असताना त्यांनी असं म्हटलंय की त्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट जी ती उठली, अन्यथा राष्ट्रपती राजवट ही लागू झाली असती असं त्यांनी म्हटलंय. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. वैभव, काय तपशील? विशाल, शरद पवारांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीमध्ये बिटवीन द लाईन्स पुन्हा एकदा प्ले केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो आरोप शरद पवारांवरती केलेला होता की पहाटेच्या शपथविधीबाबतची पूर्ण कल्पना ही शरद पवार यांना होती, त्याबाबतचा प्रश्न जेव्हा आम्ही शरद पवार यांना विचारला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केले की या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यामधली सगळ्यात प्रमुख अडचण जी आहे ती दूर झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पुन्हा जेव्हा त्यांना याच्यावरती स्पेसिफिक विचारलं गेलं की तुम्हाला या पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती का, हो किंवा नाही, याच्यामध्ये तुम्ही काय उत्तर द्याल, तर त्यांनी पुन्हा असं सांगितलं की मला जे बोलायचं ते मी बोललो, राष्ट्रपती राजवट ही उठली ही त्यातली चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला जे समजलं असेल त्यावरून तुम्ही समजून घ्या. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांनी जो आरोप केलेला होता शरद पवार यांना पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती ती पूर्णतः त्याच्यामधलं त्याला पूर्णतः अप्रत्यक्षरित्या शरद पवारांनी हे मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. मात्र याच्या मागे राष्ट्रपती राजवट उठावी
हा उद्देश होता आणि त्या उद्देशानं हा पहाटेचा शपथविधी झालेला होता असं शरद पवार सूचित करतायत. त्यांनी थेट बोलणं जरी टाळलेलं असलं तरी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबद्दल जी मिस्ट्री, पॉलिटिकल मिस्ट्री तयार झालेली होती त्याच्यामध्ये काहीसा प्रकाश शरद पवार यांनी टाकलाय आणि राष्ट्रपती राजवट उठली हे पहाटेच्या शपथविधीमधलं सगळ्यात मोठं यश आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं आणि त्यानंतरच महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकलं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यामुळे एक गोष्ट जी यापूर्वी सातत्यानं चर्चा केली जात होती त्याला शरद पवार यांनी अधिकृतरित्या दुजोरा दिलाय असंच म्हणावं लागेल. याचं कारण शरद पवारांच्या भूमिकेबाबत सातत्यानं प्रश्नचिन्ह होतं. यापूर्वी ते म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतायत किंवा असत्य बोलतायत. अजित पवार हे बोलत नव्हते. मात्र आता अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांनी पुन्हा सांगितलं की राष्ट्रपती राजवट उठणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना आणि तेच पहाटेच्या शपथविधीनं झालंय. विशाल, म्हणजेच शरद पवारांना पहाटेच्या शपथविधीबद्दल पूर्णपणे कल्पना होती असंही म्हणता येऊ शकेल यातनं. विशाल, अर्थात 2 ते 3 वेळा आम्ही शरद पवार यांना हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी पुन्हा पुन्हा तेच उत्तर दिलं आणि बिटवीन द लाईन्स जे काय आहे ते तुम्ही ओळखा असं पवार सातत्यानं सूचित करत होते. ते थेटपणे असं जरी म्हटले नसले की मला त्याची कल्पना होती. मात्र अजित पवार या विषयात का बोलत नाहीत असं जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा ते स्पष्ट म्हणाले की त्यांनी बोलायची काय गरज आहे. या पहाटेच्या शपथविधीनं महाविकास आघाडीसमोर जी मूळ अडचण होती राष्ट्रपती राजवटीची ती राष्ट्रपती राजवट उठलेली होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं किंवा महाविकास आघाडी आकाराला येऊ शकली. उद्धव ठाकरे त्यातून मुख्यमंत्री होऊ शकले. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये. आज आपण बघतोय सत्ता संघर्षाच्या मुद्द्याला घेऊन सलग दुसरा दिवस आहे की आज कपिल सिब्बल या सगळ्या विषयाला घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन युक्तिवाद करतात. आणि आता एक क्षणाचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. नेमकं काय बघा, भरत गोगावले यांच्या प्रतोद नियुक्तीवरती घटनापीठात चर्चा झाली असं त्यांनी म्हटलंय. गोगावलेंची मुख्य प्रतोद नियुक्ती ही बेकायदा असल्याचं कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटलंय. गोगावलेंवरून आता सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे की प्रतोदपदी भरत गोगावले यांची करण्यात आलेली नियुक्ती कशी अयोग्य आहे, कशी बेकायदेशीर आहे याबद्दल ते न्यायाधीशांच्या खंडपीठाला समजावून सांगतात, पटवून सांगतात. कारण ही प्रतोद नियुक्ती करत असताना विधिमंडळ बैठकीची आवश्यकता असते. नियमानुसार ही बैठक घेतली पाहिजे. सगळ्या आमदारांचं मत त्यावरती जाणून घेणं आवश्यक असतं आणि त्यानंतर ही नियुक्ती जी ती केल्या जाते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. शिवाय कपिल सिब्बल यांनी असं देखील म्हटलं की विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे पक्षप्रमुखांना नियुक्तीच्या संदर्भातले सर्वाधिकार आहेत. त्यावरती न्यायालयाने सर्वाधिकार एकाच व्यक्तीकडे कसे काय असू शकतात हा उपप्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केलाय. त्यामुळे सरन्यायाधीश आता संबंध पक्षरचना जी आहे ती समजावून घेत आहेत आणि ही रचना समजावून घेत असताना कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादात नवनवीन मुद्दे या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. त्यात जर आपण टप्प्याटप्प्याने जे वेगवेगळे मुद्दे समोर येताना दिसत आहेत त्यामध्ये पक्ष प्रतोद पदावरती भरत गोगावलेंची गुवाहाटीमध्ये बसून जी निवड करण्यात आली ती निवड योग्य नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. कारण त्यासाठी विधिमंडळ बैठकीची आवश्यकता असते असा युक्तिवाद त्यांनी केला. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, आता क्षणाचा अपडेट काय? महत्वाचं म्हणजे अजूनही युक्तिवाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे हा युक्तिवाद सुरू आहे आणि व्हीपची मुख्य भूमिका काय असते, व्हीपची नियुक्ती कशी होते, व्हीपचा आधार काय असतो, कोण्या पद्धतीने नियुक्ती केली जाते, विधिमंडळात पक्षात कशी नियुक्ती होते, काय नियम असतात, पक्ष रचना कशी असते, या रचनेमध्ये व्हीपचं किती महत्व असतं विधिमंडळ पक्षामध्ये आणि जो दुसरा पक्ष असतो विधिमंडळ पक्षाशिवाय इतर जो महत्वाचा पक्ष असतो जो मूळ पक्ष असतो त्या मूळ पक्षामध्ये व्हीपचा काय भूमिका असते या संदर्भातले सगळे स्पष्टीकरण आणि काय नियम सांगितलेले आहे आणि कशा पद्धतीने शिवसेनेची राज्यघटना त्यांची घटना ज्या पद्धतीची आहे त्याच्या आधारावरती ते नियम बनवले गेलेले आहेत आणि त्याचा उल्लेख या युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल करत आहे. आणि युक्तिवाद करताना त्यांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद करताना म्हटलं की भरत गोगावणे यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे कारण की ती राज्याबाहेर झालेली नियुक्ती आहे. भरत गोगावणे यांची नियुक्तीच्या बैठकीला
पक्षप्रमुख उपस्थित नव्हते. हा एक महत्त्वाचा मुद्दा, कारण की व्हीपचा निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा असतो आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक व्हायला हवी होती, पण ती बैठक झाली नाहीये. त्यानंतर सोबतच या बैठकीच्या पूर्वी जो व्हीप बदलण्यात आला होता सुनील प्रभूंच्या वतीने, त्या व्हीपला टाळण्याचा प्रयत्न भरत गोगावणे यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यावरती अपात्रतेच्या संदर्भात कारवाईसाठी प्रकरण पुढे आले होतं. त्या संदर्भात देखील या संपूर्ण या युक्तिवाद केला जात आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद मूळ जो आहे तो ही जी सगळी शिंदे गटाच्या वतीनं काम केले किंवा कार्यकारिणी रचित करण्यात आली, मुख्य नेता निवडण्यात आला किंवा सोबतच मुख्य प्रथम निवडण्यात आला, हे कसं बेकायदेशीर आहे ह्या सांगण्याचा प्रयत्न होतोय. विशाल, आणखीन आता या क्षणी काही महत्त्वाचे मुद्दे समोर येताना दिसतात, ते आपण जाणून घेऊयात. बघा, ते मुद्दे काय आहेत नेमके. आमच्याकडून तुम्हाला काय हवंय असा प्रश्न कोर्टाच्या वतीने विचारण्यात आलेला आहे. आम्हाला नव्या अध्यक्षांकडे जायचं नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. अध्यक्षांची नियुक्ती चुकीची असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आणि यावरती न्यायालयाने तुम्हाला आमच्याकडनं नेमकं काय हवंय असा प्रश्न विचारला. आम्ही राजकारणात जाणार नाही अशी भूमिका देखील कोर्टानं स्पष्ट केलेली आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यास रेबिया केस 7 जणांच्या घटनापीठाकडे कधी वर्ग केल्या जाणार असा प्रश्न जो आहे तो कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विचारला. पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आपण बघतोय पुन्हा काही नवीन मुद्दे. बरोबर आहे विशाल. त्यांनी म्हटलंय कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू असताना जे एक निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे कोर्टाच्या वतीनं की विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करायचा नाही, हे घटनापीठाचं महत्त्वाचं वक्तव्य आहे. हे अतिशय महत्त्वाचं वक्तव्य आहे की घटनापीठ हे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण की काल देखील याच प्रकारचा युक्तिवादानंतर जे कोर्टात निरीक्षण नोंदवलं होतं ते निरीक्षण याच धर्तीवरचं होतं की घटनापीठ जे आहे सध्या वर्तमान घटनापीठ 5 सदस्यीय घटनापीठ जे आहे हे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं स्पष्टपणे कालही त्यांनी सांगितलं होतं. ना आजही त्याच पद्धतीची खास करून त्या निरीक्षणाच्या माध्यमातून ओढण्याचा प्रयत्न कुठेतरी कोर्टाच्या माध्यमातून म्हणजे घटनापीठाच्या माध्यमातून केला जात आहे. आणि सोबतच हे सगळे मुद्दे त्यांना विविध प्रश्न देखील विचारले जातात. जसा उल्लेख आपण विशाल केला, त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटलंय की आम्हाला विधानसभा अध्यक्षाकडे वर्तमान विधानसभा अध्यक्ष जे राहुल नार्वेकर आहे यांनी सुनावणी करून आमची सुनावणी करावी असं आम्हाला वाटत नाहीये. आणि सोबतच नवाब रेबियाच्या प्रकरणात 7 सदस्यीय घटनापीठ केव्हा स्थापन होईल असा देखील प्रश्न केला जात आहे. त्या प्रकरण हे संपूर्ण प्रकरण त्यांच्याकडे केव्हा वर्ग केले जाते हे देखील विचारल्या जात आहे. स्टुडिओ, पुन्हा काही नवीन मुद्दे आपण पाहतोय. कपिल सिब्बल युक्तिवाद करतात. सलग दुसरा दिवस आहे हा युक्तिवादाचा. 29 जूनला तुम्ही सांगितलं की जुनं सरकार परत आणा, आता तेच करा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. जुनं सरकार परत आणणार, आता तेच करा असं कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटलेलं आहे. नेमकं त्यांना यातनं काय सुचवायचं होतं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण निर्णायक टप्प्यावर सत्ता संघर्षाची ही सुनावणी जी ती पोहोचलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण बोलूयात प्रशांतशी. प्रशांत, युक्तिवादातले हे जे काही आत्ता या क्षणाचे मुद्दे समोर येताना दिसत आहेत यातनं कपिल सिब्बल यांना नेमकं काय म्हणायचंय? महत्वाचं म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती M.R. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती P. नरसिंह या 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. आणि हा जो युक्तिवाद आहे या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की जी संपूर्ण ही जी शिंदे गटाची कामकाज करण्याची पद्धती आहे ही पद्धती कशी बेकायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडी त्या संदर्भात ते उल्लेख देखील करत आहे. विविध पत्रांचा उल्लेख केलेला आहे. एक मराठीमध्ये पत्र देखील त्यांनी वाचून दाखवलं होतं आणि ते पत्रांचा उल्लेख त्याचं ट्रान्सलेशन देखील कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवलं. आणि त्या संदर्भात जर बघितलं हे सगळे हा जो युक्तिवाद आहे की त्याची मूळ दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न हे होतोय की शिंदे गट हा कसा बेकायदेशीर आहे आणि ती मूळ शिवसेना नसून उद्धव ठाकरे यांचीच मूळ शिवसेना आहे हे सांगण्याचा प्रयत्न कुठे या युक्तिवादाच्या दरम्यान केला जात आहे. विशाल,
साधारण अजून किती वेळ हा युक्तिवाद सुरू राहू शकतो? विशाल, ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः 1 वाजेपर्यंत हा युक्तिवाद चालण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जेवणाची सुट्टी होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुन्हा युक्तिवाद सुरू होईल. सध्या घडीला 1 वाजता जेवणाची सुट्टी होईल, त्याच वेळेस हा युक्तिवाद सध्याचा पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद अजूनही पूर्ण केलेला नाही आहे आणि त्या युक्तिवादानंतर डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी जे सिनियर कौन्सिल आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते युक्तिवाद करतील. त्यानंतर ॲडव्होकेट देवदत्त कामत हे देखील युक्तिवाद करतील आणि त्यानंतर कुठेतरी शिंदे गटाला संधी मिळेल, त्यावेळेस त्यांचा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत ही सुनावणी सुरू राहील असा काही अंदाज आहे? संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुनावणी सुरू असेल. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं कामकाज चालतं तेव्हा सुनावणी चालेल अशा प्रकारची शक्यता आहे. कारण की यापूर्वी देखील साधारणतः जर बघितलं काल तर या प्रकरणामध्ये 2 वाजेपर्यंत सुनावणी होती, पण शेवटी ती सुनावणी जी आहे कॉन्स्टिट्यूशन बेंचची ती 4 वाजेपर्यंत चालली. त्यामुळे 2 नंतरचे सर्व जे प्रकरणं होते ते सगळे प्रकरण रद्द करून त्यांना पुढच्या तारखा देण्यात आल्या. आज देखील साधारणतः 4 वाजेपर्यंत ही सुनावणी चालेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा सुनावणी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्हाला नवीन अध्यक्षांकडे जायचं नाही, अध्यक्षांची नियुक्तीच चुकीची असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्यावरती न्यायालयाने देखील आमच्याकडून तुम्हाला काय हवंय आणि आम्हाला या राजकारणात जायचं नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यातनं त्यांना नेमकं काय सुचवायचं होतं? महत्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कालच्या युक्तिवादादरम्यान राहुल नार्वेकर यांनी कशा पद्धतीने त्यांची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली ती देखील कशी सोयीस्करपणे नियुक्ती करण्यात आली असा दावा युक्तिवादादरम्यान करण्यात आला होता. आणि सोबतच जर बघितलं त्याचमुळे आम्ही राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते एका पक्षाला बांधील असतात. अशावेळी ते एका पक्षाच्या भविष्याच्या संदर्भात निर्णय घेतील आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जायचं नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल करताय आणि ते त्यांच्यावर राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात अविश्वास दाखवत आहे कोर्टासमोर. त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे की आम्ही वर्तमान विधानसभा अध्यक्षाकडे आम्हाला जायचं नाही आहे असं एक स्पष्टीकरण आणि अशा प्रकारचा एक युक्तिवाद खास करून कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातले आणखीन काही महत्वाचे मुद्दे जे आहेत, नवीन मुद्दे ते समोर येताना दिसतात, तेच आपण जाणून घेऊयात. त्यांनी काय म्हटले बघा, नव्या अध्यक्षांची नेमणूक ही अवैध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय हा मुद्दा मांडत असताना जुन्या अध्यक्षांना परत आणा अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केली आहे. बहुमत चाचणी जुन्या केसच्या अधीन असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला. नव्या अध्यक्षांची नेमणूक अवैध असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्यामुळे जुन्या अध्यक्षांना परत आणा अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. बहुमत चाचणी जुन्या केसच्या अधीन असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद महत्त्वाचा म्हणता येईल. कोर्टानं जून 2022 मध्ये दिलेल्या 2 निर्णयांमुळे पेच निर्माण झाल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. अध्यक्षांच्या अधिकारांवरनं घमासान सुरू आहे. अपात्रतेचे अधिकार अध्यक्षांनाच असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. शिवाय कोर्टानं जून 2022 मध्ये दिलेल्या 2 निर्णयांमुळे पेच निर्माण झाल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि राहुल नार्वेकर हे कसे बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न करते. त्यापूर्वी त्यांनी भरत गोगावणे हे विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या मुख्य पक्षप्रमुख बनून शिवसेनेच्या त्यांनी जी नियुक्ती केली ही कशी बेकायदेशीर होती हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी राहुल नार्वेकर जे सध्या वर्तमान विधानसभा अध्यक्ष आहे त्यांच्या संदर्भात युक्तिवाद करत आहे आणि त्यामुळेच आम्हाला त्यांच्याकडे आमचं प्रकरण घेऊन जायचं नाही आहे आणि त्यामुळे तत्कालीन जे उपाध्यक्ष होते त्यांच्याकडे आमच्या प्रकरणाची सुनावणी करावी अशा प्रकारची मागणी जी केलेली आहे. पण ज्या पद्धतीनं राजकीय विश्लेषक किंवा यासोबतच विधिज्ञ सांगतात की अशा प्रकारची मागणी या घडीला पूर्ण होणं शक्य नाही आहे, कारण की सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत आणि राहुल नार्वेकर हे अध्यक्ष आहेत. जर प्रकरण गेलं तर ते त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा फक्त एक युक्तिवाद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातले अंतिम निर्णय साधारणतः जेव्हा सुनावणी पूर्ण होईल तेव्हाच स्पष्टपणे सांगता येईल. पण या घडीला युक्तिवाद हा होतोय आणि शिंदे गट कसा बेकायदेशीर आहे हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशाल, सकाळपासून आतापर्यंतचा सगळा युक्तिवाद जर लक्षात घेतला तर त्यातले प्रमुख मुद्दे काय या ठिकाणी स्पष्ट करता येतील?
प्रमुख जर मुद्दे आपण जर बघितले कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचे, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना शिवसेनेच्या कार्यकारिणीबद्दलची माहिती कपिल सिब्बल यांनी दिली आणि घटनापीठाला ते माहिती देताना सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांचे पद हे 4थ्या क्रमांकावर होते. या पदावर उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली होती. पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेच घेत असतात. 31 ऑक्टोबर 2019ला शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती तर शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनीच ही नियुक्ती केली होती. व्हीपचा निर्णय पक्षच घेऊ शकतो. 25 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे आमदार नव्हते, मुख्यमंत्रीही नव्हते, ते केवळ शिवसेनेचे अध्यक्ष होते. पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना होता. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाबाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होत्या. सोबतच त्यांनी या सगळ्या युक्तिवादावरती धनंजय चंद्रचूड यांनी एक निरीक्षण नोंदवलं होतं. जर ही जी विधिमंडळाची बैठक आमदारांची होती तर त्या संदर्भात उद्धव ठाकरे कसे निर्णय घेऊ शकतात, त्यावरती त्यांनी युक्तिवाद केला की आमदारांनीच ठराव घेऊन संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार हे उद्धव ठाकरे यांना दिले होते. आणि सोबतच त्यांनी यावेळेस मराठीतून धनंजय चंद्रचूड यांनी जो ठराव झाला होता, खास करून मुख्य प्रदोत नियुक्तीचा, तो ठराव देखील वाचलेला आहे. पक्षाबाजू उद्धव ठाकरेंना अधिकार देण्याचे निर्णय पक्षांनी नव्हे तर निवडून आलेल्या सगळ्या आमदारांनी घेतले होते, असे महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. विधिमंडळाच्या बैठकीत हा ठराव घेतला गेला होता. पक्षाने हा निर्णय घेतला नाही असेही कोर्टला त्यांनी म्हटलेलं आहे. शिंदे यांच्या बंडानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा या बंगल्यात हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय मान्य केला होता. 22 जून 2022 रोजी पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता. शिंदे गटालाही हा व्हीप लागू होता. याची माहिती शिंदे गटाला देण्यात आली होती. व्हीपचा सर्व पत्रव्यवहार हा अधिकृत मेलवरून करण्यात आला होता. सभागृहातील सर्व आमदार हे पक्षाचा आवाज असतात. आमदार पक्षप्रमुखांना विचारून निर्णय घेत असतात. एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीरपणे भरत गोगावणे यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती केली आणि गुवाहाटीत गोवांगाने यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हा पक्षप्रमुख इथे हजर नव्हते. यामुळे गोंगावले यांचा व्हीप पक्षाला लागू होत नाही. पक्षाला सुनील प्रभू यांचाच फक्त व्हीप लागू होतो, असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. प्रशांत, साधारण 1 वाजेपर्यंत न्यायालयाचं कामकाज जे ते सुरू राहील. त्यानंतर अर्थात जेवणाची सुट्टी होईल, म्हणजे लंच ब्रेक असेल. आज दुपारनंतर शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केला जाईल का? महत्त्वाचं म्हणजे मी वारंवार या संदर्भात आपण जो प्रश्न आहे तो लोकांच्या मनातही आहे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण करतोय की पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांनी मागणी केली होती की मला 3 दिवस युक्तिवाद करायचा आहे, त्यावर कोर्टाने त्यांना म्हटलं की आपण आज दुपारपर्यंत आपला युक्तिवाद पूर्ण करा, त्यानंतर तुमचे अतिरिक्त वकील जे आहेत ते यावरती युक्तिवाद करतील, त्यानंतर शिंदे गटाला संधी मिळेल. शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी आणि ॲडव्होकेट कौल हे युक्तिवाद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होऊ शकतं आजही किंवा उद्या सकाळी, आज सायंकाळच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना साधारणतः सुनावणी करण्याची शक्यता आहे. पण आज जर बघितलं आपण तर साधारणतः जेवणानंतर जी सुनावणी आहे ती साधारणतः 3:30 वाजेपर्यंतच चालेल. त्यानंतर कोर्ट उठेल आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या प्रकरणावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे, या स्पेशल लिव्ह पिटिशन जी केलेली SLP ज्याला सोबत जातं, विशेष याचिका जी आहे, याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्या याचिकेवरती 3:30 वाजता सुनावणी होणार आहे. त्या खंडपीठामध्ये धनंजय चंद्रचूड, जस्टिस पार्डीवाला आणि जस्टिस नरसिम्हा असे 3 जस्टिस आहेत. त्यामुळे साधारणतः 3:30 वाजेपर्यंत ही सुनावणी चालेल. त्यामुळे आज शिंदे गटाला संधी मिळते की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. विशाल, पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊच, पण या दरम्यान आपण बघतोय काही महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादातले समोर येताना दिसत आहेत. ते मुद्दे काय ते आपण जाणून घेऊयात. बघा, कपिल सिब्बल यांच्या वतीने युक्तिवाद केला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे अंतरिम आदेश पुढे लागू नाही असं कोर्ट म्हणतंय. 29 जूनच्या बहुमत चाचणीवरती चर्चा करणं आवश्यक आहे आणि याच निकालानंतर ठाकरेंचा राजीनामा त्यांनी देऊ केलेला आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. बघा, न्यायालयाच्या वतीने देखील काही मुद्दा या सगळ्या विषयाला घेऊन प्रश्न उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अंतरिम आदेश पुढे लागू होत नाहीत असं न्यायालयाच्या वतीने म्हणण्यात आलंय. तर याच निकालानंतर ठाकरेंचा राजीनामा असं देखील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात स्पष्ट केलंय. परत एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अंतरिम आदेश लागू होऊ शकत नाहीत असं न्यायालयाने म्हटलंय. हा अंतरिम आदेश म्हणजे नेमका कोणता आदेश? या संदर्भात जोही
कोर्टाने यापूर्वी जर बघितलं अंतरिम आदेशाने सुनावणीच्या दरम्यान जोही आदेश दिला जातो त्याला अंतरिम आदेश असं संबोधलं जातं आणि शेवटी अंतरिम निर्णय दिला जातो. तर अंतरिम या सुनावणीच्या दरम्यान अंतरिम आदेश जो असेल तो सध्या लागू होणार नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण खास करून घटनापीठाच्या वतीने देण्यात आलं आहे. त्यांनी हे म्हटलेलं आहे की आम्ही निर्णय कसा घेऊ शकतो असा घटनापीठाने सवाल केला आहे. त्यावर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे की तुमचं म्हणणे मान्य केल्यास आमदार अपात्र होतील, मात्र हा मी निर्णय कसा घेऊ शकतो, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाहीये, आम्हाला मर्यादेची रेषा ओलांडायची नाहीये, विधानसभा अध्यक्षाची निर्णय त्यांनाच घेऊ द्या, आमच्याकडून तुम्हाला काय हवं आहे. त्यावरती कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की आमच्याकडून तुम्हाला काय हवं आहे स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलंय की आम्हाला नव्या अध्यक्षाकडे जायचं नाहीये, एकतर जुने अध्यक्ष आणा किंवा 29 जूनला म्हटल्याप्रमाणे जुने सरकार आणा. 29 जूनला बहुमत चाचणीवर घटनापीठाने अंतरिम निकाल दिला होता, त्याचा दाखला देत कपिल सिब्बल यांनी दिला. त्यावेळेस म्हटलं की बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्यामुळे अंतरिम निकाल लागू होत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. विशाल, आणि पुन्हा एकदा आपण आता क्षणाचे सुनावणीतले युक्तिवादातले मुद्दे जे आपण ते जाणून घेऊयात. बघा, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अध्यक्ष अधिकारात हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. बघा, आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. या सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलंय की अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. सरन्यायाधीशांनी याबद्दल आपला मुद्दा जो आहे तो स्पष्ट केला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अंतरिम आदेश पुढे लागू नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यावरती बघा कपिल सिब्बल काय म्हणतात. कपिल सिब्बल यांनी देखील युक्तिवाद केला, पण आता न्यायालयाने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे की अध्यक्ष म्हणजे विधिमंडळ अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलंय. पुन्हा एकदा बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी. प्रशांत, न्यायालयाने एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला आपल्या वतीने. त्यांनी असं म्हटलं की जेव्हा जेव्हा वारंवार अध्यक्षांच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय, त्यांची निवड या विषयाला घेऊन मुद्दा उपस्थित केला जातोय, तेव्हा न्यायालयाने असंच म्हटलंय स्पष्टपणे की अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही. प्रशांत, बरोबर आहे विशाल. खास करून त्यांनी म्हटलंय की कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की कपिल सिब्बल या त्या युक्तिवादावर उत्तर देताना आणि निरीक्षण नोंदवताना घटनापीठाने म्हटलंय की तुमचं म्हणणं जर आम्ही मान्य केलं तर सर या आमदार हे सगळे अपात्र होतील, आम्ही हा निर्णय कसा घेऊ शकतो, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही, आम्हाला मर्यादेची रेषा ओलांडायची नाही, विधानसभा अध्यक्षांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्या, आमच्याकडून तुम्हाला काय हवंय. यावर त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला जुनंच सरकार हवंय. असाही युक्तिवाद खास करून कपिल सिब्बल यांच्या वतीनं केला जात आहे. विशाल, आता क्षणाची महत्त्वाची बातमी, त्यातले युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय की अध्यक्ष अधिकारात हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. पण प्रशांत, अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं म्हणत असताना न्यायालयाने आणखीन कोणते महत्त्वाचे मुद्दे सकाळपासून जेव्हा युक्तिवाद सुरू झाला मुद्दे आणि प्रश्न न्यायालयाच्या वतीनं उपस्थित करण्यात आले? अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुनावणी सुरू आहे. 11 मुद्दे होते, त्या 11 मुद्द्यांसंदर्भात निश्चितीकरण करण्यात आलं होतं. त्यामधला नबाब रेबियाचा प्रकरण यापूर्वीच त्यावरतीच्या युक्तिवाद झाला. त्यानंतर उर्वरित 10 मुद्दे जे आहेत त्याच्यावरती सध्या युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवादामध्ये वारंवार मी या संदर्भातले उल्लेख आपल्याला करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कसे असतात, सोबतच प्रतोदांचे अधिकार कसे असतात, सोबतच सरकार कसं स्थापन झालं, त्यानंतर सरकार गुवाहाटीत स्थापन होताना कसं तिथे नियम बदलले गेले, जे बेकायदेशीर होते, या सगळ्याचे उल्लेख खास करून या संपूर्ण युक्तिवादादरम्यान केले जात आहे. आणि वारंवार या संदर्भात उल्लेख केला जातोय की हे जे सरकार आहे, जे वर्तमान सरकार आहे, हे बेकायदेशीर आहे असाही दावा खास करून कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादादरम्यान केला जात आहे. विशाल, न्यायालयाच्या वतीने काय प्रश्न उपस्थित करण्यात आले? न्यायालयाच्या वतीनं जर बघितलं तर वारंवार वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. न्यायालय म्हणतंय की आम्ही हस्तक्षेप कसा करू शकतो विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर ज्या संदर्भातले निर्णय असतात ते निर्णय हे विधिमंडळामध्ये जो असतात, पक्षासंदर्भातले निर्णय आम्ही कसे घेऊ शकतो, 2 पक्षामधला पडलेला गट जो आहे त्यामध्ये कोण पक्षाचं प्रमुख सदस्य आहे कोण नाही आहे हे आम्हाला या घडीला सांगणं नाही, कारण की ह्याच्या आधी ठरण्याचे अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. अशा प्रकारचे निरीक्षण खास करून कोर्टाने नोंदवलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अंतरिम आदेश लागू होत नाहीत असं कोर्टाने म्हटलेलं आहे. अर्थात त्यावरती कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. याचा परिणाम या सुनावणीतल्या काही मुद्द्यांवरती होऊ शकतो का?
गेल्या काली ज्या पद्धतीची सुनावणी झाली आणि सुनावणीच्या दरम्यान ज्या पद्धतीने हा मुद्दा पुढे आला होता की हस्तक्षेप करण्याचे अधिकार आम्हाला नाही आहे, कारण की आम्हाला आमची मर्यादा रेषा माहीत आहे. कोर्टाने हे स्पष्ट केलं होतं कालच की आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही आहे विधानसभा अध्यक्षाचे, कारण की ते घटनात्मक पद आहे आणि घटनात्मक पदामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा आज त्याचा उल्लेख केला आणि त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिले की आम्हाला कोर्टाची मर्यादा काय आहे, आमची लाईन काय असते आम्हाला माहीत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षाचे निर्णय विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतो, कोर्ट त्यास हस्तक्षेप करू शकणार नाही असं स्पष्टपणे कोर्टाने बजावलेलं आहे, निरीक्षण दिलेलं आहे. आपल्या दर्शकांच्या माहितीसाठी प्रशांत, आपण जर पाहिलं तर 1 वाजेपर्यंत ही सुनावणी सुरू राहील, कारण त्यानंतर अर्थात लंच ब्रेक होईल. आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की शिंदे गटाच्या वतीने आज युक्तिवाद केला जातो का, म्हणजे 1 वाजेपर्यंत जो युक्तिवाद होईल त्यात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्णपणे संपलेला असेल का? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडीला, जर हा युक्तिवाद होतोय, हा युक्तिवाद होत असताना आज शिंदे गटाला युक्तिवादाची संधी मिळेल की नाही हे या क्षणी सांगणे कठीण आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं याच्यामध्ये तर आज अजूनही अतिरिक्त अभिषेक मनू सिंघवी आणि ॲडव्होकेट देवदत्त कामत यांचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर त्यांना संधी मिळेल. त्यामुळे आज 3:30 वाजेपर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानंतर सुनावणी संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला सध्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. साधारणतः 1 वाजेपर्यंत हा युक्तिवाद चालेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर शिंदे गटाला संधी मिळेल. शिंदे गटाला उद्या संधी मिळते की आज सायंकाळी शेवटच्या टप्प्यात संधी मिळते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. म्हणजे जर आणखीन 2 वकिलांचा युक्तिवाद जो आहे तो ठाकरे गटाच्या वतीने जर पूर्ण म्हणजे तो अजून बाकी आहे, याचाच अर्थ आज शिंदे गटाचा युक्तिवाद होईल की नाही याबद्दल काही सांगता येत नाही. बरोबर आहे विशाल, आपण जे म्हणतात ते बरोबर आहे की आज सांगणं कठीण आहे. विशाल, आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, काय युक्तिवाद केला जातोय, त्यातले महत्त्वाचे मुद्दे समोर येताना दिसत आहेत. वारंवार विधिमंडळ अध्यक्षांचे अधिकार, त्यांनी घेतलेले निर्णय, हा जो मुद्दा समोर येत होता त्यामध्ये आता न्यायालयाने महत्त्वाची भूमिका म्हणजे महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला. त्यांनी असं म्हटलंय की विधिमंडळ अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही, आम्हाला काही मर्यादा आहेत आणि तसं ते करता येत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. यावरती कपिल सिब्बल यांनी देखील युक्तिवाद केला. आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत आणि ही सुनावणी सुरू आहे. साधारण 1 वाजेपर्यंत ही सुनावणी सुरू राहील. त्यानंतर पुन्हा लंच ब्रेक नंतर या सुनावणीला सुरुवात होईल. याबद्दलचे अपडेट अशाच पद्धतीने आपण जाणून घेत राहणार आहोत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.